नमो बुद्धाय, जय भीम. द धम्मालाईट यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ऑडिओ ग्रंथ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हा ऑडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय, जय भीम.